नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो का आलेला नाही आहे याच्यामागचं कारण आणि लाडक्या बहिणीसाठी काय आहे महत्त्वाचे अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणीचे तुम्हाला 1,500 रुपये मिळणे थांबले का, हे कारण स्पष्ट करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये। जाणून घ्या कारण आणि त्याच्या मागचे उपाय। पहा पुढे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत म्हणजेच 1,500 रुपये मिळत आहे। पण तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की माझे पैसे थांबले का, किंवा माझं नाव यादीतून वगळलं गेलं आहे का। हा समम्र किंवा हा जो तुम्हाला वाटत असेल असा प्रॉब्लेम आहे, तर हा दूर करण्यासाठी मी तुम्हाला काही योजनेची अपात्रचे कारण आणि त्याच्यावरती आपण जो आपला फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव्ह झालेला आहे, हा कशा प्रकारे तपासायचा हा देखील आपण पाहणार आहोत। तर पहा पुढे, तत्पूर्वी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पहा, योजना सुरू आहे की बंद झाली हे आपण पाहूयात। लाडकी बहीण योजना 2024 सध्या सुरूच आहे आणि ती योजना झालेली नाही। जुलै महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। पहा लाडक्या बहिणींनो, इथं 2025 सुरूच आहे अशा पद्धतीने पाहिजे होतं, 24 झालेलं आहे, खात्यात जमा होणार आहे। मात्र काही जिल्ह्यांमध्ये जसं की सिंधुदुर्ग असेल, लातूर असेल, बीड असेल, नागपूर असेल, सांगली आणि रत्नागिरी अर्ज छाननी म्हणजे पुन्हा प्रक्रिया अपात्र आहेत की नाही हे तपासणी सुरू आहे। पात्रतेचे काही नियम असेल, कठोर अटी असेल, ते आपण ॲपद्वारे, नारी शक्ती ॲपद्वारे तुमचा अर्ज तपासू शकता। पहा पुढे, आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही पात्र आहात की नाही कसं तपासावं। तर पहा, जर तुम्हाला तुमची अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप आपल्या प्ले स्टोअर असेल, ॲप स्टोअर असेल त्यातून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आणि उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे दिलेली आहे का हे तपासणे गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे। तुमच्या भागातील अंगणवाडी असेल, सेविका, ग्रामसेवक यांच्याकडून माहिती मिळू शकते। व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवरही तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर आहे, अप्रूव्ह आहे की रिजेक्ट झालेला आहे हे देखील तुम्हाला तपासता येणार आहे। तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा। तुमचे पैसे आले की नाही हे देखील कॉमेंट करून सांगा, जेणेकरून तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेईल। तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।